सांस्कृतिक देवाणघेवाणीचं केंद्र म्हणजे आमची यात्रा आहे. जसं आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे विविधतेमध्ये एकता, तसं या यात्रेचं वैशिष्ट्यसुद्धा विविधतेमध्ये एकता. कारण अनेक जातीची जनावरे या ठिकाणी येतात. त्याच्यामध्ये खिल्लार आलं, संकरित जनावरे आले, देवणी आले, लाल कंधारी आली, अशी विविध जातीचे. म्हैसूर एक आलं, कर्नाटकमधली म्हैसूर एक जात आहे, ती पण या यात्रेमध्ये येते. याच यात्रेला आता 60 वर्ष पूर्ण होत आहेत. यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून लाखो लोक सहभागी होतात. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे पशु प्रदर्शन. या पशु प्रदर्शनात विशेष लक्ष वेधतात खिल्लार बैल, देशी गोवंश, संकरित गायी, पंढरपुरी म्हैसुरी म्हशी आणि उस्मानाबादी शेळ्या. ही यात्रा आणि पशुप्रदर्शन भरवण्याचा जुना इतिहास आहे. याला 60 वर्षाची परंपरा आहे. पूर्वीच्या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आमच्या गावामध्ये आठवडी जनावरांचा मोठा बाजार भरायचा आणि हे बाजार भरवण्याचं श्रेय त्या काळातले पोलीस पाटील बाळाजी पाटील यांनी प्रयत्न करून बाजार सुरुवात केला. बाजारासाठी काही सोयी नव्हत्या, त्यामुळं ग्रामपंचायतीने 5 एकर जमीन घेऊन गावालगतची जमीन घेतली आणि त्यामध्ये सगळ्या सोयी केल्या, पाण्याची, आसऱ्याची, आणि ह्या सगळ्या सोयी केल्यानंतर आणि बाजार सुरुवात झाली. आणि तिन्ही स्टेटमधून, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश आहे, इथून सगळे पशुपालक वेगवेगळी जनावरं घेऊन यायचे आणि इथं बाजार खरेदी विक्रीचा व्यवहार व्हायचा. मोठ्या प्रमाणात इथं बाजार भरायला सुरू केला. सुरुवातीला कसगीत 3 दिवसांचा बाजार भरत असे. पुढे 1966 पासून सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रेची सुरुवात झाली. त्यावेळी विविध गावखेड्यातून शेतकरी हौशीने येत आणि जनावर खरेदी विक्रीचे व्यवहार करत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल या यात्रेच्या निमित्तानं होई असं गावकरी सांगतात.